श्री स्वामी समर्थ भक्ती मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। 5 ऑगस्ट 2024 पासून सुरू होत आहे श्रावण महिना। श्रावण महिन्यातला सगळ्यात पहिला सण नागपंचमी। नागपंचमीच्या सणाला शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या नागोबाची पूजा केली जाते। मग यंदा नागपंचमी नक्की कधी आहे आणि नागपंचमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे हे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। माहिती आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका। नाग या प्राण्याचे वैशिष्ट्य म्हणजे महादेवांनी त्याला गळ्यात धारण केले आणि भगवान विष्णू तर शेषनागावर शयन करतात। म्हणजेच हा प्राणी खरंच विशेष आहे, खास आहे। तसा तो शेतकऱ्यांचा मित्रही आहे। म्हणूनच या नागोबाच्या पूजनाची परंपरा आपल्याकडे प्राचीन काळापासून चालत आली आहे। माणसांमध्ये जी कुंडलिनी शक्ती अदृश्यरित्या वास करत असते तिचा आकारही नागासारखाच आहे असे म्हटले जाते। अर्थ काहीही घेतला तरी आपला प्रत्येक सण आपल्याला निसर्गाशी जोडतो हे खरं आहे। श्रावण महिना भगवान शिव शंकरांची उपासना करण्याचा सर्वोत्तम महिना आहे आणि याच महिन्यामध्ये भगवान शिव शंकरांचे प्रतीक असणाऱ्या नागोबाची पूजा केली जाते। नागपंचमी सण श्रावण महिन्यात साजरा केला जातो। या दिवशी नागदेवतेची उपासना केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात। पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला हा सण साजरा केला जातो। या दिवशी व्रत ठेवण्यात येते। या दिवशी व्रतपूजा आणि कथा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते। यंदा नागपंचमी हा सण 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरा केला जाणार आहे। नागपंचमीच्या दिवशी संपूर्ण दिवस पूजा करता येईल, परंतु विशेष पूजेसाठी दुपारी 12:30 ते 1 वाजेपर्यंत हा काळ शुभ असेल। या दिवशी प्रदोष काळात नागदेवतेची पूजा करावी। प्रदोष काळ संध्याकाळी 6:10 ते 8:20 राहील। नागपंचमीचे महत्त्व श्रावणातील पहिला सण म्हणून तर आहेच, पण त्याचबरोबर श्रावण शुक्ल पंचमीलाच कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले होते, तो हाच दिवस नागपंचमीचा। याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व देखील आहे। नागपंचमीच्या दिवशी नागांच्या 12 स्वरूपांची पूजा केली जाते। अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कर्कोटक, अश्व, धृतराष्ट्र, शंखपाल, कालिया आणि तक्षक यांचे स्मरण करून पूजा केली जाते। महादेवांच्या प्रतीकापैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे। तसंच भगवान श्री हरी विष्णूंना सुद्धा शेषनाग प्रिय आहे। या शेषनागाने जेव्हा जेव्हा भगवान विष्णूंनी पृथ्वीवर अवतार घेतलाय तेव्हा त्यांच्याबरोबर कधी बलराम बनून तर कधी लक्ष्मण बनून अवतार घेतला आहे आणि म्हणूनच तर आपल्याकडे नागपंचमीच्या सणाला विशेष महत्त्व आहे। नागपंचमीच्या सणाची पूजाविधी आता आपण पाहूया। नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान, दान वगैरे करून देवासमोर व्रत करण्याचा संकल्प घ्यावा। नागदेवतेचे चित्र किंवा नागदेवतेची मातीची मूर्ती पूजा खोलीत स्वच्छ चौरंगावर स्थापित करा। यानंतर नागदेवतेच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला कापसाचे वस्त्र घालावे। त्यानंतर हळद, कुंकू, तांदूळ, फुले इत्यादी अर्पण करावे। नंतर दूध आणि लाह्या यांचा नैवेद्य अर्पण करावा। यानंतर पूजेच्या शेवटी नागपंचमीची व्रतकथा देखील ऐकावी। आरतीने पूजेची सांगता करावी। नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्यास कालसर्पदोष दूर होतो। नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्याने कुटुंबात सर्पभय नाहीसं होतं असं सांगितले जाते। सर्पभय मुक्तीसाठी नागपंचमीला घराच्या मुख्य दारावर गाईच्या शेणाने नागाची मूर्ती तयार करून त्यावर दुर्गा आणि शेंदूर लावून ठेवावे। या दिवशी काहीही कापू नये, चिरू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, काही भाजू नये, कोणाची हिंसा करू नये, जमीन खणू नये, पुरणाचे धिंड करावेत आणि त्याचाच नैवेद्य नागोबाला आणि इतर देवांना देखील दाखवावा। तेच धिंड या दिवशी सर्वांनी खावेत। अशा प्रकारे नागपंचमीला नागदेवतेची सर्वांनी विधिवत पूजा करा। तर याच संदर्भातले आणखीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच अपलोड होणार आहेत।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.